पैसा थोडाफार तरी कमवायला शिका. घरकाम बघत बघत, मुलांचे सगळं क्लास सोडवणं आणणं बघत बघत माझा हा केकचा छोटासा बिझनेस मी करत असते. हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत ॲनिव्हर्सरी स्पेशल केक. आता सध्या ॲनिव्हर्सरीला चालू झालेला आहे, त्यामुळे केकची ऑर्डरही थोडेसे जास्तच येत आहेत. त्यामुळे ॲनिव्हर्सरीच्या आपण आज केक बघणार आहोत स्क्वेअरमध्ये हाफ केजीचा. आता इथं त्यासाठी मी 6 इंचचा टीन वापरलेला आहे आणि मिक्स फ्रूट फ्लेवरमध्ये हा बनवणार आहोत. तर चला आता केक बनवत बनवत मी तुम्हाला माहिती सांगते की किती प्रीमिक्स घेतलं, किती क्रीम आणि कुठली थीम कशी बनवायची, काय बनवायची. प्रीमिक्सबद्दल जे माहिती सांगायची म्हटलं तर इथं मी प्रिस्टीनचं प्रीमिक्स वापरते. जे कोणी माझे शॉर्ट बघत असतील तर त्यांना कळालेच असेल की कुठलं केकचं मटेरियल वापरते. आता कस्टमरची डिमांड होती आजच्या केकची की कसा बनवायचा काय, त्यांनी फोटो पाठवलेला होता, त्यानुसार आज आपण हा केक बनवणार आहोत. जास्त नाही, 2 फोटो पाठवले, त्याच्यानुसारच आपल्याला हा केक बनवायचा आहे. आता केक कसा बनवायचा आहे, डिझाईन कशी काढते हे तुम्हाला पुढे पुढे समजेलच. पहिल्यांदा वरचा हा ड्राय भाग आहे ना, तो सगळा काढून घ्यायचा आहे. थोडासा काय होतं, आता बेक मी सकाळी केलेला होता त्यामुळे थोडासा तो ड्राय होतो, कडक होतो, सोक व्यवस्थित होत नाही, त्यामुळं आपल्याला हे सगळं ड्राय भाग होतं काढून घ्यायचं. आता हा याचे ना 2च लेअर मी कट करणार आहे, कारण की हाफ केजीचा ना माझ्याकडे थोडासा मोठा टीन होता, याच्यापेक्षा छोटा टीन पाहिजे, म्हणजे मग थोडासा टॉल होईल. हा थोडासा आता ना आपल्याला फ्लॅट स्क्वेअरमध्ये होईल. थोडासा टॉल पाहिजे असेल तर आणखीन आपल्याला ना हाफ केजीला थोडंसं कमी इंचाचा टीन वापरायचा, 5 इंचाचाही वापरू शकतो. हे 2 लेअर कट केलेले आहे, क्रम्स अजिबात निघत नाहीत. परफेक्ट तेलाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण जर असेल तर स्पॉन्ज सुद्धा आपल्याला व्यवस्थित बेक होतो. साध्या पाण्याने इथं मी हे सोक करून घेते. क्रीम बीट करून घेतलेले आहे. तर इथं आता हाफ केजीसाठी 180 ग्रॅम मी इथं प्रीमिक्स वापरलेला आहे. क्रीम पण मी 180 ml घेतलेले आहे. कपने जर तुम्ही मोजत असाल तर आपल्याला इथं 1 कप प्रीमिक्स घ्यायचं आणि क्रीम सुद्धा थोडंसं कमी 1 कप घ्यायची. तर डिझाईन कशी आहे त्याच्यावर सुद्धा क्रीम डिपेंड आहे. डिझाईन जर जास्त असेल, नोझल वर्क जास्त असेल तर क्रीम सुद्धा आपल्याला जास्त घ्यायची आहे. आता इथं मिक्स फ्रूट फ्लेवर आहे, त्याचा क्रश वापरायचे. मी क्रश हलवूनच घ्यायचा. क्रीम मध्ये मिक्स करून घेऊ. व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ. आता स्क्वेअर शेपचा केक असला ना तर काय होतं, थोडंसं फिनिशिंगला आपल्याला जास्त वेळ लागतो. सर्कलमध्ये तो लगेच होतो. क्रीम इथं मी प्रोपोलाइटचं वापरते आणि प्रीमिक्स प्रिस्टीनचं. क्रीम कमी जास्त किती लावायची, काय लावायची, हे कस्टमरनी जर सांगितलं की क्रीम कमी वापरा तर कमी क्रीम वापरायची आणि प्रीमिक्स जास्त घ्यायचं आणि थोडंसं क्रश टाकायचं. परत एकच लेअर केली ना त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं डबल क्रश टाकायचं. आता दुसरी लेअर आपण ही ठेवून घेऊया. तर ही ठेवण्याच्या अगोदर ना आपल्याला थोडंसं सोक करून घ्यायचं.
ते करून ठेवूया आणि क्रीमने भरून इथे आता समिधाला आणायला अगोदर आदर्शला चपात्या करून देते, त्याला जेवायचं आहे, त्याची एक्झाम चालू आहे आता आणि तो लवकरच येतो, स्कूल एक्झाम असल्यामुळं सकाळी लवकर जाऊन. समिधाचा याचा टायमिंग बदललाय क्लासचा, त्यामुळं ती सुद्धा आता 2 वाजता येईलच. तर मला आता हे चपात्या करून तिला आणायला जायचं. तर आता केक क्रम कोटिंग करून ठेवलेला होता, तर आल्यावरती नंतर त्याला फायनल फिनिशिंगला घेऊ. तोपर्यंत म्हणलं इकडं त्याला जेवायला. आता आम्ही सगळी भाकरी खातो, परंतु आदर्श चपातीच लागते त्याला, त्याच्यामुळे मग तो आल्यानंतरच गरम गरम त्याला चपाती करून त्याला द्यावी लागते. आता मी समिधाला घेऊन आल्यावर आम्ही दोघीजणी जेवू. आदर्शला जेवायला देते आणि समिधाला आणायला जाते. समिधा आल्यानंतर मी आणि समिधा दोघी जेवतो. जेवण झाल्यावर राहिलेला केक आपण परत कम्प्लीट करू. छान मस्त केक आहे. आजच्या केकची डिझाईन वेगळी आहे, थीम केक आहे हा, आणि अॅनिव्हर्सरी असल्यामुळे ना सगळेजण थीमच सांगतात, त्याच्यामुळं काय पेपर टॉपर आहे आणि थोडस फॉन्डंट वर्क आहे. बाकीचा केक हा छानच होणार आहे. चला चपात्या करते आणि नंतर तुम्हाला भेटते. चपात्या आपल्या करून झालेल्या आहेत आता सगळ्या. तर आडावरते आणि 2 वाजत आल्यात समिधा केल्या जाते. समिधाला घेऊन आली, आम्ही दोघीजणी मिळून जेवलो आणि मी ना माझी केक करायची काही इच्छा नाही राहिली, त्यामुळे मी थोडासा आराम केला आणि आराम केल्यानंतर पुन्हा उठले आणि हा क्रम कोटिंग जो केलेला केक होता ना तो फायनल फिनिशिंगला घेतला. संध्याकाळी 7-7:30ला हा केक द्यायचा होता. आता क्रम कोटिंग करून जर फ्रीजमध्ये आपण सेट होण्यासाठी हा केक ठेवला ना तर परत फायनल फिनिशिंगला ना आपल्याला अगदी सोपं पडतं बरं का. आणि बघा पटपट पटपट जी क्रीम आहे ना ती केकवरती व्यवस्थित बसते आणि पॅलेट नाईफनी मग आपल्याला फिनिशिंग करायला सोपं पडतं. जे बिगिनर्स असतील ना तर त्यांच्यासाठी खरंच खूप इझी आहे. नाहीतर मग जर तुम्हाला टाईम नसेल तर कमीत कमी 15 मिनटं तरी फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर फायनल फिनिशिंगला घ्या. आता स्क्वेअर शेपचा हा केक होता, तर फिनिशिंग करायला ना गोल सर्कल केक्सपेक्षा याला थोडासा टाईम लागतो. बाकीचे कसे 4 कॉर्नर असतात, ते कॉर्नर शार्प यावे यासाठी मग थोडंसं जास्त वेळ फिनिशिंग करावी लागते. आता घरकाम आणि केक हे मी कसं मॅनेज करते तर केक बनवून मुलांचंही असं मध्ये आधी बघत असते आणि ज्यावेळेस मग केक नसेल तर त्यावेळेस मग घरातली छोटी मोठी काही एक्स्ट्राची कामं आहे त्यावेळेस मी ती करून घेत असते. मग अशा पद्धतीने मी हे केक घरकाम आणि मुलांचं हे सगळं मॅनेज करते. आता इथं डिझाईन मी ना आपल्या साध्या सिलिकॉनचा जो ब्रश आहे ना त्यांनीच मी सिंपल अशी ब्रश ना हा पाण्यामध्ये बुडवून किंवा ब्रशवर पाण्याचा स्प्रे मारून आपली ही डिझाईन काढून घ्यायची आहे, म्हणजे ती शार्प अशी छान तयार होते. अशा पद्धतीने ना हे कलर प्रिंट आणलेले फोटो पेपरवर आता हे केकवरती लावायचं आहे. तर हे आपण अगोदर हे 2 पिक्चर कट केलेले आहेत, ते आता आपण ना टूथपिक लावून केकवरती डेकोरेट करणार आहोत. ते बघूया.
केकवरती आपल्याला ना थोडंसं फॉन्डन वर्क होतं. ते म्हणजे काय की ॲनिव्हर्सरीचा केक होता. मग ज्या साली त्यांचं लग्न झालं आहे तर ती साल आणि आत्ताचं चालू साल म्हणजे 2026 ते असं लिहायचं होतं मला. आणि ही जी स्क्रिप्ट आहे म्हणजे 2013 साली त्यांचं लग्न झालं होतं, तर तिथून ते 2026पर्यंतचा प्रवास असं काहीतरी फॉन्डननी आपल्याला थोडंसं वर्क करून केकवरती अप्लाय करायचं होतं. मग ती मी बघा व्हाईट फॉन्डनची स्ट्रिप काढून घेतल्या. आता ही रेड स्ट्रिप मी काढून घेते. आपल्याला ना केक आहे ना, केकला खालून कडेने ती रेड कलरची स्ट्रिपनी बॉर्डर करायची होती. त्यासाठी सिंपल असं फक्त मी अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत फॉन्डनच्या. ते फॉन्डनचं बाकीचं काही टॉपर नव्हतं, परंतु एवढंच थोडंसं टॉपर होते. तर इथं आता मी ओपन स्टार नोझल घेतलं आणि केकला आधी कडेने बॉर्डर काढून घेतलेली होती. चारी बाजूनी मी अशा पद्धतीने हे नोझल वर्क केलं. तर सुरुवातीला जे बिगिनर्स असतील त्यांना थोडंसं नोझल वर्क करायला अवघड जाईल, तर त्यांनी थोडंसं सावकाश हळूहळू हे शिकायचं आहे. आणि कुठलीही गोष्ट ना शिकल्यानंतरच ते आपल्याला येते, ट्राय करावंच लागणार आहे. आता हे जे टॉपर आहेत ते टॉपर मी लावून घेतले. बघा अशा पद्धतीने होते. फोटो पेपरवर प्रिंट आणायची आहे. ग्लोसी पेपर घ्यायचा आहे शक्यतो, जेणेकरून मग तो थोडासा जाड पेपर येतो आणि मग टॉपर देखील ते आपले ना असे स्ट्रेट राहतात, थोडेसे हलत नाहीत आणि वाकतही नाहीत. आता इथं मी लावलं आणि तिथं 2013 असं तिथं जे फॉन्डनच्या टॉपरवर मी लिहिलं होतं ते लावलं. आणि तिथूनचा जो प्रवास होता ते देखील मी फॉन्डनच्या स्ट्रिपवर काढलेलं होतं बघा अशा पद्धतीने. आणि हे एक पेपर टॉपर त्याच्या पुढं लावलं आणि याच्या पुढं 2026 अशी जी स्ट्रिप काढली होती ती ठेवली. तर आपण ज्यावेळेस घरगुती केक बनवतो, कस्टमरला देतो, तर तो 1/2 kg हा जास्तच भरत असतो वजनाला. त्यामुळं मी एक संदेश सांगेल की तुम्ही जे होम बेकर आहेत ना त्यांनाच प्रेफर करा केक ऑर्डर द्यायला. फ्रेश मिळतो, शिवाय प्लस मटेरियल आहे ना ते देखील आम्ही चांगलं वापरतो बेकरीपेक्षा. आणि वजनाला तर 101% जास्तच भरतो, कमी भरणारच नाही. त्यामुळं शक्यतो घरगुती केक तुम्ही खाण्यासाठी प्रेफर करा. आणि होम बेकर जेवढे रेट मागतील तेवढे प्लीज तुम्ही त्यांना देत चला, कारण की एक केक मागणं बरेच कष्ट असतं. तर एवढंच मी फक्त इथं सांगेल. आता स्ट्रिप रेड कलरची ना कडेने बघा केकच्या लावून घेतलेली आहे. आणि छोटेसं छान असं डेकोरेट व्हावं म्हणून मी आधी थोडीशी क्रीम लावली. क्रीमवरती हे जे बटरफ्लाय आहेत ना ते लावून घेतले. आता हे जे बटरफ्लाय आहेत ना ते एडिबल आहेत, आपण हे खाऊ शकतो. शुगर पिंडी तयार केलेले आहेत ते बटरफ्लाय. आणि इथं हॅपी ॲनिव्हर्सरीचं मी लावून पण घेतलं. 7:30 वाजल्यात आणि माझा आता केक बनवून झालाय. कस्टमर येईलच आता हे घ्यायला, केक घ्यायला. तर अशा पद्धतीने बघा बॉक्स बनवला, याला चाकू लावून घेतलेला आहे. तर असं हे दिवसभराचं रुटीन असतं. घरकाम बघत बघत, मुलांचे सगळं क्लास सोडवणं आणणं बघत बघत माझा हा केकचा छोटासा बिझनेस मी करत असते. नक्की तुम्ही सगळ्या महिलांना मी संदेश देते की तुम्हीही काही ना काही करा, जेणेकरून स्वतःचा खर्च भागेल एवढं तरी कमवा, पैसा थोडाफार तरी कमवायला शिका. आता केक्स वगैरे अगोदर सगळं रेडी करून ठेवला होता. आणि इथं मुलांसाठी आता म्हटलं स्नॅक्स काहीतरी बनवावं. दूध गरम करायला ठेवलं होतं. मी माझी इथं ब्लॅक कॉफी घ्यायला लागले होते आणि म्हणलं आता चला स्वयंपाकाला लागावं, कारण की परत हे आपल्या स्वतःसाठी टाईम असतो, एक्सरसाइज असती आणि स्वयंपाक वगैरे असतो. आणि ते झाल्यानंतर मीही थोडंसं लवकरच जेवते. आणि मुलांनाही मग आता एक्झाम चालू होतं, त्यांनाही ना लवकर जेवायला द्यावं लागतं. आपला मी पॅक करायला घेतलेला आहे. तर आपण सगळं दिसतं दाखवलं. केक हा आपण अशा पद्धतीने पॅक करायचा आहे, जेणेकरून कस्टमरलाही तो घरी नेताना सेफ नेता येईल. तर कस्टमर बाहेर आलं होतं. आता हा केक मी त्यांना देते
तर अशा पद्धतीने माझं हे दिवसभराचं केक आणि घरकामचं रुटीन असतं. आजचा केक कसा वाटला ॲनिव्हर्सरी स्पेशल कमेंट करून नक्की सांगा आणि केकची डिझाईन आवडली असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा केकच्या डिझाईनसोबत किंवा एक वेगळ्या रेसिपीसोबत. बाय.